जय शिवराय मित्रांनो, पशुधनाचं आरोग्य, राष्ट्रीय दुग्ध उत्पादनामधील वाढ, याचप्रमाणे दुग्ध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी देशांतर्गत राष्ट्रीय गोकुल मिशन ही योजना राबवली जात आहे। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढवण्यासाठी स्वरोजगारी मैत्री अर्थात मल्टीपर्पज एआय टेक्निशियन इन रूरल इंडिया या पदावरती नियुक्ती केली जाते। आणि याच नियुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आहे। या प्रशिक्षणासाठीचे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत। मित्रांनो, राज्यात साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 150 ते 200 या पदाची नियुक्ती केली जाणार आहे। आणि याच नियुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी आता अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, ज्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी 2024 असणार आहे। मित्रांनो, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, याचप्रमाणे दुग्ध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढ व्हावं, याचबरोबर कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढावी, यासाठी या गोकुल मिशनच्या अंतर्गत मैत्री या पदावरती या बेरोजगार तरुणांना नियुक्ती दिली जाते। याच्यासाठी 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांचं, ज्याचं वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे, अशा उमेदवाराकडून अर्ज मागवले जातात। आणि या पात्र झालेल्या उमेदवाराला 3 महिन्याच्या कालावधीचं ट्रेनिंग दिलं जातं। याच्यामध्ये 1 महिन्याचं क्लासरूम ट्रेनिंग तर 2 महिन्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग अशा प्रकारच्या ट्रेनिंगचा समावेश आहे। हे क्लासरूम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयात, तर प्रॅक्टिकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय किंवा सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आपला विहित नमुन्यातील अर्ज हा 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा, अशा प्रकारचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्जाचा नमुना आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपण आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून देखील उपलब्ध करून घेऊ शकता। आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रासह आपल्याला हा विहित नमुन्यातील अर्ज 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे। आणि या आलेल्या अर्जामधून पात्र झालेल्या उमेदवाराची या प्रशिक्षणाकरता निवड केली जाईल, जे प्रशिक्षण 3 महिन्याचं असणार आहे। याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून कमीत कमी 150 ते जास्तीत जास्त 200 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय गोकुल मिशनच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या मैत्रीच्या नियुक्तीच्या संदर्भातील नवीन प्रशिक्षणाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।